नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या आर्थिक विश्वाला हादरवून सोडणारी एक बातमी गेल्या 24 तासामध्ये समोर आलेली आहे. शेअर बाजारामध्ये खरं तर आपण 90च्या दशकापासून अनेक घोटाळे बघतोय. हर्षद मेहताचा घोटाळा झालेला होता, त्याच्यानंतर सत्यमचा घोटाळा. वारंवार अशा पद्धतीचे स्कॅम्स म्हणजे या सगळ्या संदर्भात रेग्युलेशन्स करणाऱ्या यंत्रणा आपल्या देशामध्ये असून सुद्धा सातत्यानं उघडकीस येत आहेत आणि यावेळचा जो आकडा आहे, तो तर सगळ्यांना थक्क करणारा आहे. 15 लाख कोटी रुपयांचा महसूल घोटाळा म्हणजे एखादी कंपनी जो महसूल दाखवते त्याच्यापैकी तब्बल 99% महसूल बोगस आहे आणि एकदा नव्हे 2020 ते 2025 या 5 वर्षामध्ये या कंपनीनं दाखवलेला हा जो महसूल आहे त्याच्याबद्दल सेबीनं अखेर कारवाई केलेली आहे. 2024 मध्ये एक तक्रार दाखल झाल्यानंतर हा सगळा तपास सुरू झालेला होता आणि सेबीचा हा इंटरिम रिपोर्ट जो आहे तो राजेश एक्सपोर्ट या कंपनीच्या सगळ्या व्यवहारांच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. हे नाव जे आहे ते भारतीय शेअर बाजाराला आणि भारतीय अर्थविश्वाला पुढच्या दशकभरामध्ये तरी किमान सातत्यानं असं आठवत राहील की इतका मोठा स्कॅम सेबीच्या नाकाखाली नेमका घडला तरी कसा आणि जवळपास 3,200 कोटी रुपयांचं मार्केट व्हॅल्युएशन या कंपनीचं आहे. ते नेमकं कशाच्या जोरावरती होतं हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो. अतिशय मोठा असा हा घोटाळा आहे आणि म्हणून त्याचे वेगवेगळे कंगोरे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक संजीव चांदोरकर सर आहेत, जे आपल्याला सोप्या शब्दामध्ये या सगळ्या प्रकरणाची माहिती देतील. सर, आकडे जे आहेत ते या प्रकरणातले अत्यंत हादरवून टाकणारे आहेत. थोडक्यात या घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती आपल्या प्रेक्षकांसाठी कशी सांगा? आकडे तर नक्कीच चिंता वाढवणारे आहेत. जे कोणी अर्थव्यवस्थेचे, भांडवल बाजाराचे अभ्यासक आहेत त्यांना चिंता वाटणारे आकडे आहेत नक्कीच. पण मी अजून एक त्याला वेगळं डायमेन्शन समोर आणू इच्छितो, ज्याचा संबंध भारतातल्या भांडवल बाजारामध्ये गेल्या विशेषतः 5 ते 10 वर्षात, रादर 5च वर्षात कोरोनाच्या नंतर ज्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिक शेअर मार्केटमध्ये उतरत आहेत, म्युच्युअल फंडाच्या द्वारे, SIPच्या द्वारे असू देत किंवा प्रत्यक्ष पार्टिसिपेट करण्याचे. कुठलाही घोटाळा नक्कीच वाईटच असतो आणि तो गंभीरपणेच घेतला पाहिजे, परंतु आता भारतातल्या सामान्य नागरिकांचे डायरेक्ट स्टेक भांडवल बाजारामध्ये आहेत आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की घोटाळ्याच्या गंभीरपणाला एक वेगळा आयाम प्राप्त झालेला आहे. हे मला पहिलं स्टेटमेंट करावं असं वाटतं. या राजेश एक्सपोर्टचा जो स्कॅम बाहेर आलेला आहे त्याच्या तांत्रिक बाजू तू बोललास, मी अजून एक मिनिट त्याच्यामध्ये घेतो की राजेश एक्सपोर्ट हा एक कंपन्यांचा समूह आहे. राजेश एक्सपोर्ट जी लिस्टेड कंपनी आहे त्याच्या काही सबसिडियरीज आहेत आणि त्याच्यातल्या प्रमुख सबसिडरी एक सिंगापूरमध्ये आहे, दुसरी स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर सेबीच्या आरोपातला जो गाभा आहे तो असा आहे की राजेश एक्सपोर्ट ह्या कंपनीने, म्हणजे एक असते स्टँड अलोन कंपनी असते आणि दुसरी असते त्याला कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट म्हणतात. एक स्टँड अलोन कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनतात, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि दुसरं ज्या ग्रुप कंपन्या आहेत, विशेषतः ज्या होल्ली ओन्ड सबसिडियरीज आहेत, त्यांचं एकत्रितपणे फायनान्शियल स्टेटमेंट देणं सगळ्या कंपन्यांना बंधनकारक आहे. सेबीच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मधून हे पुढे आलं की राजेश एक्सपोर्ट जे आकडे, रेव्हेन्यूचे जे आकडे गेले काही वर्ष सार्वजनिक करत आहे ते, आणि सेबीनी स्वित्झर्लंडची जी त्यांची कंपनी आहे त्याचं नाव आहे व्हॅलकॅम्बी SV, ती स्वित्झर्लंडला रजिस्टर झालेली कंपनी आहे जी राजेश एक्सपोर्टच्या एका लेयर्ड स्ट्रक्चर मधून, राजेश एक्सपोर्टची एक कंपनी सिंगापूरमध्ये रजिस्टर आहे, होली ओन्ड सबसिडियरी, त्या सिंगापूरच्या कंपनीची एक कंपनी स्वित्झर्लंडमध्ये ग्लोबल गोल्ड रिफायनर नावाने रजिस्टर आहे आणि ग्लोबल गोल्ड रिफायनरची
व्हॅलकॅम्बी ही परत एक उपकंपनी आहे. असं ते लेअर स्ट्रक्चर आहे. आणि हा मुद्दा महत्वाचा आहे ज्याच्याकडे मी नंतर येतो. तर ह्या कन्सॉलिडेटेड स्टेटमेंटमध्ये सेबीला असं आढळून आलं, सेबीने जे ऑडिटर नेमले होते त्यांना, की व्हॅलकॅम्बीचे जे आकडे आहेत स्टँड अलोन ते आणि राजेश एक्सपोर्टनी जे कन्सॉलिडेटेड आकडे रेव्हेन्यूचे दिले त्याचा ताळमेळ लागत नाही. आणि नुसतं ताळमेळ लागत नाही असं नाही, तर गेल्या 4-5 वर्षाची त्याची जर किती तफावत आहे ह्याची जर एकत्रित बेरीज केली तर ती जवळपास $158 बिलियन म्हणजे रुपयाच्या ह्याच्यामध्ये 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असं ते आहे. पहिल्यांदा तर हा आकडाच डायजेस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. किती शून्य याचा विचार आपण त्याच्यामध्ये करायला लागतो. तर म्हणजे प्रत्यक्षात 3,200 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन या कंपनीचं आहे. तर ते व्हॅल्युएशन अशा बोगस आकड्यांच्या जोरावरती वाढलं होतं का मग? नेमका घोटाळा आणि नेमकं रिटेल इन्व्हेस्टरचं नुकसान याच्यात कुठे कुठे झालेलं आहे? नाही, लक्षात घ्या की रेव्हेन्यू ही विक्रीचा आकडा आहे. रेव्हेन्यू किती धंदा केला, किती विक्री केली. बरोबर. आणि व्हॅल्युएशन जे असतं ते प्रॉफिट वरती ठरतं. म्हणजे कंपनीच्या शेअरची किंमत ही बरोबर. किती नगद नफा कंपनीचा आला आणि विक्री मायनस द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, COGS अशी एक अकाउंटिंग टर्म आहे. विक्रीच्या मधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जर वजा केले तर नफा मिळतो एक ब्रॉड ह्याच्यामध्ये. तर राजेश एक्सपोर्टचे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे आहेत ना ते देखील तेवढेच मोठे आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं त्यांची विक्री खूप मोठी आहे, पण ज्याला प्रॉफिट मार्जिन्स म्हणतात, प्रॉफिट मार्जिन त्या विक्रीच्या तुलनेने अतिशय थिन आहेत, अतिशय थिन आहेत. त्यामुळे असं कॉमन सेन्सिकली की एवढी 15 लाख वगैरेचा रेव्हेन्यू असेल किंवा काही लाख कोटी रुपयेचा रेव्हेन्यू जर असेल, हे टिपिकल ट्रेडिंग याच्यामध्ये असतं. ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग. तर राजेश एक्सपोर्टचा नफा हा लार्जली ट्रेडिंग मधून येतो. आणि जर हे सगळं आहे अवेलेबल आहे नेटवरती की त्यांचा रेव्हेन्यू आणि त्यांचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ह्याच्यातली जी तफावत आहे ती अतिशय थिन आहे. आणि म्हणून व्हॅल्युएशन पण खूप कमी वाटतं. आणि कॉमन सेन्सिकली विचार केला तर असं वाटतं अरे विक्री एवढी आहे आणि व्हॅल्युएशन एवढं कमी, असं ते नाहीये. बरं. पण म्हणजे आपल्याकडं सेबी सारखी एक यंत्रणा असताना की जी सगळ्या मार्केटला रेग्युलेट करते, त्यांच्या अपरोक्ष हे कसं काय होऊ शकतं? आणि मग रेग्युलेटरी ज्या आपल्या बॉडीज आहेत त्या नेमक्या कुठे कमी पडतायत जर अशा पद्धतीचा इतक्या मोठ्या आकड्यांमध्ये फेरफार होत असेल तर? नाही, खूप महत्वाचा खरं तर हा प्रश्न आहे अशासाठी की आकडे जे सार्वजनिक केले जातात, एक असते प्रायव्हेट कंपनी ज्याच्यामध्ये देखील घोटाळे होतात, परंतु प्रायव्हेट कंपनीचा कन्सेप्टच असा आहे की हा तुमचा पैसा आहे, तुम्ही काय ते करा. म्हणजे कंपनी ऍक्ट मध्ये ज्या काय प्रोव्हिजन्स आहेत त्या करा. पण ज्यावेळी पब्लिक लिमिटेड कंपनी होते, ज्यावेळी ती कंपनी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड होते, त्यावेळी ती कंपनी ही जनतेच्या पैशावर चालत असते. आणि म्हणून सेबीचे ज्या गाईडलाईन्स आहेत म्हणजे त्याला लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट LODR हे काही 100 पानांचं डॉक्युमेंट आहे. आणि जी कंपनी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड होते तिने कुठल्या कुठल्या प्रकारची आकडेवारी सार्वजनिक करायची, किती फ्रिक्वेन्सीनी करायची, महिन्यातनं करायची का 3 महिन्यातनं करायची का वर्षातनं करायची, त्याचे अकाउंट सगळे त्याचे अकाउंट्स हे ऑडिटेड असणार, त्याच्या स्टॅच्युटरी ऑडिटर्स असतात. त्यामुळे फक्त नियामक मंडळ नाही, अतिशय एक ज्याला एलॅबोरेट यंत्रणा ज्याला म्हणता येईल ज्यावेळी पब्लिक कंपनी असते आणि लिस्टेड कंपनी असते. आणि मला सगळ्यात आश्चर्य ह्याचंच वाटतं म्हणजे काही दशक जुनी कंपनी आहे. मी जे वाचलं गेल्या काही तासांमध्ये 1995 मध्ये त्याची स्थापना झालेली, म्हणजे 30 वर्ष जुनी कंपनी आहे. स्वतःला जगातली सगळ्यात मोठी सोन्याचे व्यवहार करणारी कंपनी ती म्हणवते स्वतःला. फॉर्च्यून 500 ची जी इंडिया लिस्ट होती, म्हणजे भारतातल्या फॉर्च्यून 500 कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये ती अतिशय वरच्या स्थानावरती होती काही वर्षापूर्वी. हे सगळं असताना देखील
त्याची जी आकडेवारी आहे ती त्याचे स्टॅच्युटरी ऑडिटर्स, त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये काही इंडिपेंडंट डायरेक्टर्स पण असतात, म्हणजे फक्त प्रमोटर नसतात. प्रमोटर बरोबर. फक्त असतात ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असतात, पण हं. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये ज्याला इंडिपेंडंट डायरेक्टर्स म्हणतात, की जे सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर येणारी कागदपत्र आकडेवारी, दे आर द कस्टोडियन ऑफ ट्रस्ट ऑफ सोसायटी. ओके. चार्टर्ड अकाउंटंट असतील, स्टॅच्युटरी ऑडिटर्स असतील, त्यामुळे सेबी तर आहेच आहे सगळ्या अर्थाने, पण ICAI जी चार्टर्ड अकाउंटंटची जी संस्था आहे त्यांचे स्वतःचे खूप एलॅबोरेट गाईडलाईन्स आहेत चार्टर्ड अकाउंटंटच्या कर्तव्य काय आहेत. त्यामुळे हे हे सिस्टेमिक फेल्युअर मला वाटतं. म्हणजे सेबीचा बरोबर. तर महत्वाचा हे आहेच आहे, परंतु ह्या सगळ्या ज्या यंत्रणा देशांनी तयार केलेल्या आहेत पारदर्शकता आणण्यासाठी, त्या सगळ्यांचंच मला वाटतं हे अपयश वाटतं. ओके. आणि एक याच्यातला मुद्दा हा आहे, की या कंपनीपासून म्हणजे म्युच्युअल फंड सुद्धा बाजूला राहत होते आणि त्या कंपनीमध्ये LICची 10% इन्व्हेस्टमेंट आहे, अशा सुद्धा आता बातम्या येत आहेत. कॅनरा बँकेचं 500 कोटींचं कर्ज आहे. तर LIC म्हणजे जी LIC आपल्यासारख्या अनेक सामान्य लोकांची म्हणजे त्याच्यामध्ये पैसे आहेत. अशा LICनं या इतक्या अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे तुम्हाला किती गंभीर वाटतं? नक्कीच गंभीर आहे. आणि जे सगळ्यांच्या डोक्यामध्ये येऊ शकतं तेच आहे, की ज्याला बँकांच्या वेळी ते डायरेक्टेड लेंडिंग असं म्हणायचे. म्हणजे मोदी सरकारच्या याच्यामध्ये जो शब्द तयार झाला होता, फोन बँकिंग. म्हणजे फोन केल्यानंतर बँका कॉर्पोरेट्सना कर्ज मंजूर करतात. ओके. हो. त्याच प्रकारची ही फोन गुंतवणूक म्हणता येईल, की हं, हं. आणि नुसतं तेवढंच नाहीये. मी जे वाचलं आपला कार्यक्रम करायचा ठरल्यानंतर, LIC ची गुंतवणूक 2023 मध्ये केलेली आहे. हा, बरं. 2023, 3 वर्षापूर्वी. आणि हीच त्यांचा एक्झॅक्ट शेअर होल्डिंग आहे 10.8%. हा, तर एवढी मोठी गुंतवणूक ज्याची आजची म्हणजे शेअर कमी झाल्यानंतरचीच व्हॅल्यू मला वाटतं 350 कोटी वगैरे असेल. हो, हो. ज्यावेळी त्यांनी गुंतवणूक केली असेल, म्हणजे हा शेअर जो आहे तो कमी झालेला शेअर आहे. बरोबर. एकेकाळी हजारात केलेला होता. राजेश एक्सपोर्टचा शेअर जो होता तो 1,000 रुपयापेक्षा जास्त हो, होता. हो. तो आता एप्रिलमध्ये म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी 80 वरती आला आणि आता रिकवर होऊन 100च्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला आवडेल आता, हे एका दिवस 24 तासात येणार नाही, पण हळूहळू आकडे समोर येतील, की LICनी ज्यावेळी ही गुंतवणूक केली त्यावेळी किती शेअर किती किती होता? किती कोटी, किती 100 कोटी रुपये गुंतवले आणि आजची त्याची मार्केट व्हॅल्यू किती झालेली आहे. हा हा चक्क आणि मगाशी जे म्हणालो बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि चार्टर्ड, बऱ्याच वेळा गुंतवणूकदार संस्था ज्या असतात, आणि आपल्याला बघावं लागेल की LICचा अधिकारी राजेश एक्सपोर्टच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर वरती होता का. हो. त्यांना अधिकार असतो. हां, हां, हां. गुंतवणूकदार संस्थांना त्याला नॉमिनी डायरेक्टर म्हणतात. बरं. म्हणजे असं नाहीये की बाबा हे घ्या पैसे आणि ठीक आहे तुम्ही पाहिजे ते करा. पर्टिक्युलरली ज्यावेळी LIC सारखी संस्था आहे की जी सार्वजनिक बचती गोळा करून, देशातल्या बरोबर. बचती गोळा करून त्या गुंतवते. हं. इव्हन अदरवाईज ऑल्सो मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांना नॉमिनी डायरेक्टर, बोर्ड ऑफ डायरेक्टर वरती अपॉइंट करायचा बाकायदा त्यांच्या अग्रीमेंट मध्ये असतं. तर हे बघावं लागेल की LICचा नॉमिनी होता का हा गेले 3-4 वर्ष, आणि काय म्हणजे त्यांनी, कारण तो ही सपोज टू बी अ वॉचडॉग ऑन बिहाफ ऑफ LIC, असं हं. ते बघावं पण लागेल. म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत, तेच भरडले जातायत का? कारण जे मार्केटमधले मोठे प्लेयर्स होते, त्यांना या कंपनीची हालत कदाचित आधीच माहिती होती. म्युच्युअल फंड त्याच्यापासून 4 हात लांब होते. अशा वेळी पुन्हा म्हणजे जर LICचा पैसा याच्यामध्ये आणि तो तुम्ही जसं सांगताय 2023 मध्ये की म्हणजे 2024 मध्ये तर एका शेअर होल्डरनं याच्या संदर्भात सेबीकडे कंप्लेंट केली आणि तपासाला सुरुवात झाली. म्हणजे तोपर्यंत काहीतरी फिशी आहे याची कल्पना किमान व्यवस्थेमधल्या काही लोकांना तरी यायला पाहिजे होती आणि ते का होताना दिसत नाहीये मग? परत मी अजून तुझाच मुद्दा पुढे घेऊन जातो.
LICची साधारण 11% शेअर होल्डिंग आहे मार्च 2026 ची जी आकडेवारी आहे म्हणजे 2 महिन्यापूर्वी. आणि रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत रिटेल म्हणजे तुझ्या माझ्यासारखे ते राजेश एक्सपोर्ट मध्ये त्यांचं शेअर होल्डिंग जवळपास 14% आहे. 14% आहे. ओके. मगाशी जो मुद्दा आपण म्हणत होतो की 1000 रुपयाचं शेअर आहे तो 80 वरती आला 1-2-3 वर्षात म्हणजे सतत तो खाली आला. ज्या वेळे कंपनी स्टॉक मार्केट आणि सार्वजनिक त्यांचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचे ह्याच्यापासून ते वेबसाईट पासून ते दाखवत आहेत की आमची विक्री खूप चांगली आहे, आमचे नफे चांगले आहेत, आणि तरी देखील शेअर प्राइस खाली ज्यावेळी येत असते ना त्यावेळे कंपनीमध्ये नक्की काय चाललंय ह्याची माहिती ज्यांना असते त्याला इन्सायडर्स म्हणतात. बरोबर. कोणीतरी विकला म्हणून तो खाली आला ना. आणि कोणी विकला तर ज्यांना कंपनीची रिअल परिस्थिती काय माहिती आहे बरोबर. त्यांनीच तो विकला. त्यामुळे हे 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 रेड फ्लॅग्स आहेत की कंपनी दाखवते की वी आर डुईंग वेल पण शेअर खाली येतोय. शेअर खाली येताना तो विकला जात असतो. आणि तो कोण विकतं तर ज्यांना अशी माहिती आहे की जी सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये. बरोबर. हा अतिशय महत्वाचा पॉईंट मला वाटतो की 1000 रुपयाचा शेअर 3 वर्षामध्ये 80 वरती आला कसा, म्हणजे कोणी विकले शेअर. तेच लोक विकतायत की ज्यांना कंपनीची अंतर्गत माहिती आहे जी पब्लिकला माहित नाहीये. आणि तुझा जो मुद्दा आहे की लोक भरडले जाण्याचा, मला म्हणजे मी जे ओपनिंग स्टेटमेंट म्हणालो प्रशांत की देर इज अ पॅराडाईम शिफ्ट. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचं मुंबई स्टॉक मार्केट तर 1857 वगैरे पासूनच आहे, पण स्वातंत्र्यानंतरचा जर कालखंड घेतला तर अनेक दशक स्टॉक मार्केट हे मुंबई, दिल्ली आणि काही मेट्रोज मधले श्रीमंत, मध्यमवर्गीय वगैरे एवढ्या पुरतं मर्यादित होतं. त्याच्यातले घोटाळे कमी गंभीर नाहीत त्या अर्थाने. परंतु पॅराडाईम शिफ्ट इन आवर कंट्री की जिथे सामान्य लोक भांडवल बाजारात सक्रियपणे उतरतायत गेली 5-7 आणि म्हणून भरडलं जाण्याची जाबदायित्व पिनपॉइंट करायची गरज आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की भ्रष्टाचारी व्यक्ती आहेत त्या भ्रष्टाचार करतात, सामान्य नागरिक आहेत ते काय म्हणतात ना, बिचाऱ्या मेंढ्या शेळ्या कुणीही हाका, तसं कोणीही भरडा त्यांना, असं ते नाहीये. म्हणजे असं नसलं पाहिजे. ओके. प्रमोटर, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे नेहमीच सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असतात सगळ्या अर्थाने. त्यांच्याकडे भांडवल असतं, त्यांच्याकडे जोखीम क्षमता असते, त्यांच्याकडे फायनान्शियल आणि अनालिटिकल नॉलेज असतं, त्यांच्याकडे वेगवेगळे अधिकारी वर्ग असतात की जे सगळे बॅलन्स शीट पासून सगळ्या गोष्टी अनालिसिस करतील वगैरे वगैरे. सामान्य नागरिक काय, तो आपला बचती घेतो आणि टाकतो, टिप्स वरती टाकतो, एक माहोल असतो. त्याच्याकडे ना वेळ असतो ते सगळं समजून घेण्यासाठी, ना त्याला तेवढं फायनान्शियल ज्याला साक्षरता म्हणतात आणि वित्तीय साक्षरता म्हणतात ती नाहीये. मुद्दा असा आहे की कोट्यावधी लोक खाली आहेत आणि वरच्या बाजूला कंपन्या, प्रवर्तक, वेगवेगळे गुंतवणूकदार आहेत. त्याच्या मधला जो लेअर आहे ना, तो मला असं वाटतं की शासकीय यंत्रणा आणि राष्ट्रांनी तयार केलेल्या ज्या बिगर शासकीय यंत्रणा आहेत. म्हणून मी परत चार्टर्ड अकाउंटंटचं नाव आणतो की समोर आकडे येतात आपल्याला की अमुक एक शेअर आहे, त्याचं काय पी मल्टिपल एवढं आहे, त्याचे इतर रेशो जे आहेत की बाबा गेल्या वर्षभरामध्ये तो किती खाली आला, किती प्रॉफिट, हे आकडे समोर येतात. त्याच्यावर कदाचित लोक निर्णय घेत असतील. मुद्दा असा आहे की त्या आकडेचा खरेपणा कसा तपासायचा, त्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रिटी ऑफ नंबर्स किंवा इंटिग्रिटी ऑफ डेटा म्हणतात. ओके. समोर आकडा आला तर तो कुकटप आहे का नाही हे कळायला काही मार्ग नाहीये सामान्य, म्हणजे आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांना मार्ग नाहीये. वी टेक इट ऑन द फेस व्हॅल्यू. आणि म्हणून अर्थव्यवस्थेनी, समाजाने, राष्ट्रांनी ह्या यंत्रणा तयार केलेल्या आहेत ज्याला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असं म्हणता येईल. त्या थर्ड पार्टी जे प्रोफेशनल्स आहेत, मर्चंट बँकर्स आहेत,
चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, कॉर्पोरेट लॉयर्स आहेत, क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत. म्हणजे काही काही गोष्टी इथे अशा डायरेक्टली संबंधित नाही आहेत, पण कन्सेप्च्युअल मी तुला सांगतोय की राजेश एक्सपोर्टला कदाचित क्रेडिट रेटिंगचा संबंध नसेल, पण ह्या सगळ्या एजन्सीज ज्या आहेत त्या समाजाचा जो विश्वास आहे भाग भांडवल ह्याच्यावरचा, बाजारावरचा, त्याचे कस्टोडियन ते असले पाहिजेत. सेबीचं आपण नाव घेतलं वगैरे, आणि ह्या यंत्रणा परत 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 फेल जात आहेत. म्हणजे मी सामान्य गुंतवणूकदार एका अर्थाने आपल्या देशातला भाग भांडवल बाजाराचा व्यापक पाया तयार होणं हे आपल्या देशातलं औद्योगिक भांडवलशाही परिपक्वतेकडे जाण्याचं एक पाऊल असं मी मानतो. ओके, आय मीन इट्स व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह थिंग. तो पाया व्यापक होणं आत्ताच्या जागतिकीकरणाच्या म्हणजे ज्या पद्धतीच्या जागतिक अनिश्चितता आहेत, त्यामुळे परकीय भांडवलाचं जर अवलंबित्व करायचं असेल, अवलंबित्व कमी करायचं असेल, तर देशांतर्गत भांडवल निर्मिती होणं गरजेचं आहे. आणि भांडवल निर्मितीमध्ये भांडवल बाजाराचा खूप मोठा रोल असतो, आणि त्या अर्थाने मी त्याच्याकडे खूप विधायक घटना म्हणून बघतो. परंतु ही विधायक घटना जर सामान्य गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान करण्याकडे जर नेणार असेल, तर फक्त तो त्यांचे पैसे जाणार अशातला भाग नाहीये, त्यांचा विश्वास उडू शकतो भविष्य काळामध्ये. ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक गंभीर घटना आहे. त्यामुळे सगळा जो दोष आहे, म्हणजे गेल्या तू ओपनिंग ह्याच्यात उल्लेख केलास, कितीतरी स्कॅम झालेले आहेत. म्हणजे नीरव मोदी आणि हर्षद मेहताचा तू उल्लेख केलास, त्याच्यानंतर कितीतरी अगदी ICICI, IL&FS सारखी संस्था, म्हणजे किती नावं घेता येतील, येस बँक, अशी आता आपल्याला वेळ नाहीये म्हणून, पण केवढी मोठी जंत्री आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या घोटाळ्यामधून पुन्हा म्हणजे आपण काय नेमका धडा घेतो, म्हणजे आता या अशा प्रकरणातनं आपल्याला काय शिकलं पाहिजे, काय बंद झालं पाहिजे की जेणेकरून आता अशा पद्धतीच्या घटना पुढे होणार नाहीत. मी परत म्हणेन की चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्सम यंत्रणा कुठेही त्यांचं जाबदायित्व सिद्ध होत नाही. म्हणजे आता मी वाचत होतो सेबीच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, सेबीनी जी एजन्सी नेमली होती, काहीतरी BDO इंडिया म्हणून फॉरेन्सिक ऑडिटर नेमला होता. स्टॅच्युटरी ऑडिटर्स ऑफ राजेश एक्सपोर्ट रिफ्यूज टू कोऑपरेट, हे सेबीच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं एक आरोप आहे. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे काय कंपनीचे एम्प्लॉई नाही आहेत, नसले पाहिजेत, म्हणजे दे आर द कस्टोडियन. त्यामुळे मला असं वाटतं की चार्टर्ड अकाउंटंट्स असू देत, मर्चंट बँकर्स असू देत, कितीतरी IPO येतात आणि ते त्यांची जे लिस्टिंग प्राइस नंतर काही महिन्यामध्ये अतिशय गाळात जाऊन हे करतात. मर्चंट बँकर्सच्या शिफारशीवरून लोक तो IPO खरेदी करतात. त्यामुळे मी परत ह्या यंत्रणांकडे येईल की ह्या यंत्रणांना जाबदाई करणं, आणि परत आपण शासनाकडे जातो, कारण ह्या सगळ्या हे सेबीला रिपोर्ट करतात, मर्चंट बँकर्स पासून ते सगळे. त्यामुळे परत ते सेबीकडे येतं की सेबी म्हणजे कसं झालंय की आग लागल्यानंतर बंब जातो टन 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 करत ना, तसं जातो की प्रोऍक्टिव्हली. मगाशी मी ज्याचं उदाहरण दिलं की 1000 रुपयाचा शेअर 80 वरती जर येत असेल, तर व्हाय सेबी शुड वेट की कुठल्या तरी इन्व्हेस्टरनी 2 वर्षापूर्वी एक ईमेल पाठवला आणि तक्रार केली. म्हणजे आता डेटा अनालिटिक्स आणि AIच्या जमान्यात तर विथ द क्लिक ऑफ द बटन सेबी कॅन जस्ट स्पॉट कुठे कुठे रेड मार्क तयार होत आहेत. आणि सुओमोटो सेबी वगैरे तर दे आर स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन्स, त्यांच्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत. आणि बाकीचं जाऊ दे, शिक्षा करणं वगैरे फार दूर राहिलं, बट सिकिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे आता ते राजेश एक्सपोर्टला सांगतायत ही सबमिट करा, ती सबमिट करा, पण सिकिंग इन्फॉर्मेशन हा तर अगदी RBI, सेबी, दे कॅन आस्क एनी इन्फॉर्मेशन फ्रॉम एनी रेग्युलेटरी एंटिटीज. त्यामुळे सेबी आय थिंक शुड बी मच मोर प्रोऍक्टिव्ह. जर भांडवल बाजार अधिक परिपक्व आणि लोकांना त्याच्यावरती जर विश्वास वाटायचा असेल आपल्याला, तर आय थिंक सेबी केंद्रस्थानी आहे भांडवल बाजाराच्या. नाही, आकड्यांवरती विश्वास कसा ठेवायचा सामान्य लोकांनी याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतोय, तेलंगणा सारखं राज्य या कंपनीसोबत 24,000 कोटी रुपयांचे MOU 2022 मध्ये साईन करत होते. त्याचे सगळे पब्लिक फोटो सुद्धा आपल्याला दिसत आहेत.
हो, तर अच्छा, म्हणजे अच्छा. सरकारला सुद्धा अशा पद्धतीने काही एखाद्या कंपनीची माहिती घ्यावीशी वाटत नसेल का? हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे अ, पुन्हा पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडतायत. म्हणजे इतके चक्रावणारे आकडे या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत. अजून तर हा इंटरिम रिपोर्ट आहे. म्हणजे फायनल रिपोर्टमध्ये कदाचित अजून आपल्याला काही गोष्टी अजून कळतील. एल-आय-सीचं तर फार इंटरेस्टिंग तुम्ही सांगितलंत, की म्हणजे नेमकी ज्या हो. पॉइंटला इन्व्हेस्टमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये काय नेमका कोणाचा आदेश होता, कशामुळे केली गेली आणि किती नुकसान झालेलं आहे, याचे आकडे सुद्धा समोर यायला पाहिजेतच. पण हे आता अशा पद्धतीनं होत असेल, तर सगळी सिस्टम रामभरोसे चाललेली आहे का? म्हणजे त्याला कुणीतरी नियंत्रण करणारं नाहीये का आपल्या आजूबाजूला? अशी परिस्थिती आहे सगळी. खरंय. कॅनरा बँकेचा तू उल्लेख केलास. त्यांचं 500 कोटीचं काहीतरी कर्ज राजेश एक्सपोर्टचं थकीत आहे. म्हणजे राजेश एक्सपोर्ट्स मध्ये काही ना काहीतरी कुठेतरी क्रॅक्स आहेत. ह्याचे वेगवेगळे हे पुढे आलेले होते गेल्या काही वर्षांमध्ये, राईट? कॅनरा बँकेचं कर्ज थकवलं गेलं. शेअर प्राइस 1000 वरून 100 वरती आली. सो नक्कीच काहीतरी कंपनीमध्ये ती ज्या ज्या पद्धतीने सगळे आकडे समोर ठेवते आहे, ते तसे नाही आहेत. आतमध्ये काहीतरी इरेग्युलॅरिटीज असू शकतात. ह्याचे ओके. हे येतच होते समोर. आणि रेग्युलेटर्स शुड टेक अ सुओ मोटो ऍक्शन्स. असं बरोबर. असं मी म्हणजे माझा जो काय अभ्यास आहे किंवा मी हं, ज्या हं. याच्यातनं वाढलो, की रेग्युलेटर्स हॅव लॉट ऑफ पॉवर्स. दे कॅन एक्झरसाइज लॉट ऑफ पॉवर्स. पनिशमेंट वगैरे खूप दूरची गोष्ट राहिली. पण रेग्युलेटर कडून एखादं पत्र येणं इटसेल्फ विल स्ट्रेटन द थिंग्स, की वी आर वॉचिंग यू. एवढा जरी संदेश जरी गेला, त्यामुळे बँकिंग सेक्टरसाठी आरबीआय असू दे किंवा भांडवल बाजारासाठी सेबी असू दे, आय थिंक आपल्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी ह्या दोन नियामक मंडळ खूप महत्वाची आहेत. आणि दे आर फेलिंग अगेन अँड अगेन अँड अगेन. असं असं माझं निरीक्षण आहे. ओके. शेवटचा प्रश्न, राजेश एक्सपोर्टच्या या प्रकरणानं काय नेमकं आपल्याला म्हणजे धडा दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाळता येतील? मी परत आय मे बी रिपीटिंग, पण मला खरंच काळजी, म्हणजे संस्थात्मक जे गुंतवणूकदार आहेत किंवा हं. जे अनेक दशक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, ज्यांचा पोर्टफोलिओ मोठा असतो, ज्यांची जोखीम क्षमता जास्त असते. लॉस त्यांना पण होणार, पण लॉस सहन करण्याची त्यांची खूप म्हणजे ताकद असू शकते. मला सामान्य गुंतवणूकदारांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय, की सामान्य गुंतवणूकदारांनी अ, समोर येणारे आकडे किंवा ज्याला टिप म्हणतात, टिप मार्केटमध्ये टिप काय आहे? टिप म्हणजे कुठला शेअर बरोबर. लवकरात लवकर नजीकच्या काळात वाढू शकतो. हां, त्यामुळे हां. कुठल्याही प्रकारे ऐकीव माहितीवरती भरीला न पडता, हा, आपल्या बचती अ, ह्या किती घामाच्या बचती आहेत, म्हणजे कष्ट करून कमावलेल्या बचती आहेत, की त्याचं नुकसान जर त्याला जर नुकसान आलं, तर आपल्या घराच्या खर्चांवरती त्याचा परिणाम होतो, वगैरे वगैरे. आणि हं. दुसरा तेवढाच महत्वाचा मला असं वाटतं, की ज्याला म्हणजे खूप जुनं शहाणपणाचं तत्व आहे, की सगळी अंडी एका बास्केटमध्ये बास्केटमध्ये. ठेवू नयेत. त्यामुळे बरोबर. गेल्या काही वर्षामध्ये मला माहिती असलेले अनेक लोक आहेत, सामान्य लोक, की शेअर मार्केट खूप वाढतंय, हा, म्हणून बँकांची डिपॉझिट्स मोडून शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले लोक मला माहिती आहेत, प्रशांत. हं. त्यामुळे ओके. तुमच्याकडे समजा काय 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपयाची बचती असतील संचित साठलेल्या, हा, त्या विविध ह्याच्यामध्ये ठेवणं, काही गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ठेवणं, काही बँकांच्या एफडी मध्ये ठेवणं, आणि आपण किती तोटा सहन करू शकतो त्या प्रमाणातच शेअर मार्केट सगळ्यात जोखीमयुक्त, म्हणजे सगळ्या बचतींचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हा, जे काही बचती करण्याचे जे काही मार्ग आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जर रिस्की, सगळ्यात जर जोखीम धारण करणारं कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते शेअर मार्केटचं आहे. आणि हं. म्हणून आपल्या बचतींचा किती टक्के हिस्सा शेअर मार्केटमध्ये गुंतवायचा हे त्या त्या व्यक्तीने ठरवायला पाहिजे. भरीला न पडता, टिप्स वरती फक्त हे न करता,
पण आणि व्यक्तीसाठी म्हणजे वातावरण पण व्यवस्थांनी तसं निर्माण केलं पाहिजे, की जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोक येत आहेत, तर किमान ही यंत्रणा या अशा पद्धतीनं फुलप्रूफ काम करणारी असली पाहिजे, की जेणेकरून सामान्यांचा खिसा जो आहे तो कापला जाणार नाही आणि हे एक प्रकारे मास वेल्थ डिस्ट्रक्शन करणारी यंत्रणा आहे, की जे व्हेरी अ, ट्रू, व्हेरी ट्रू. अशा आणि पद्धतीनं एका पाठोपाठ एक चॅप्टर घडत आहेत. विशेषतः आपल्यासारख्या देशामध्ये जिथे साक्षरता आत्ता आत्ता थोडी वाढायला लागलेली आहे, ज्याला न्यूमरिकल लिटरसी म्हणतात, म्हणजे एवढे गुंतागुंतीच्या टर्म्स आहेत ना, पी मल्टिपल, मार्केट कॅपिटलायझेशन, गुंतागुंतीच्या मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, त्याचे कळत नाही लोकांना, शिकलेल्या सवर्णाला कळत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये किती लोक उतरलेले होते, मध्ये सेबीने बॅन घातला म्हणून ते त्या ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग बंद केलं गेलं. त्याच्यामुळे आपल्याकडे असलेली साक्षरता, आपल्याकडे असलेली वित्त निरक्षरता, हे सगळं लक्षात घेता मी परत असं म्हणेन की शासकीय यंत्रणा आणि चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन सारख्या तांत्रिकदृष्ट्या बिगर शासकीय पण ज्या कस्टोडियन, त्यांच्याकडे आपण कस्टोडियन म्हणून बघतो किंवा बघितलं पाहिजे, त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की बरोबर. सामान्य लोकांना कमीत कमी फरफट होईल आणि त्यांचं हं. कमीत कमी नुकसान होईल. ह्याची जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी ह्या यंत्रणांवरती आहे. आपल्यासारख्या देशात तर नक्कीच आहे. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि सखोल विश्लेषणाबद्दल. राजेश एक्सपोर्टचं हे सगळं जे प्रकरण आहे ते आपल्या संपूर्ण अर्थविश्वालाच हादरवून टाकणार आहे. सेबीचा हा इंटरिम रिपोर्ट अनेक व्यवस्थांच्या वरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. पुन्हा या सगळ्यातून अजून काही धडे जे आहेत ते आपल्या सगळ्याच व्यवस्थेसाठी तर आहेतच, पण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपल्याला सुद्धा या सगळ्या शेअर बाजारामध्ये आपण किती आभासी गोष्टींवरती अनेकदा अवलंबून असतो याची प्रचिती या सगळ्या प्रकरणात येते. खूप खूप धन्यवाद. ही सगळी चर्चा तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.